नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात, पण समाजातील काही गैरप्रवृत्ती दुसऱ्याच्या गरजेचा गैरफायदा घेऊन स्वतःचं साम्राज्य उभं करत असतात. ग्रामीण भागात संकटाच्या वेळी शेतकरी किंवा सर्वसामान्य माणूस सर्वात आधी कुणाकडे जातो? तर तो जातो पैशाची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीकडे. पण जेव्हा ही मदतच शोषणात बदलते तेव्हा त्याला अवैध सावकारी असं म्हणतात. अनेकदा 1 लाखाचं कर्ज घेतलेला शेतकरी काही वर्षात 2 ते 3 लाख रुपये फेडूनही कर्जमुक्त होत नाही. उलट त्याच्यावर व्याजाचं ओझं वाढतच राहतं. याच अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं आता कायदा अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. अवैध सावकारी करणाऱ्यांना आता 5 वर्षांऐवजी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करणारं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमात सुधारणा विधेयक मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आले. नेमकं हे विधेयक काय आहे, कोणते बदल होणार आहेत आणि याचा शेतकरी आणि सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे, सगळं काही सविस्तर समजून घेऊयात आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारनं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमात सुधारणा करणारं विधेयक आज म्हणजे 7 जुलै रोजी विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडले. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच विधानसभेत विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनीही खासगी सावकारीला चाप लावण्याची जोरदार मागणी केली होती. ग्रामीण भागात वाढणाऱ्या अवैध सावकारीच्या घटना, कर्जदारांचा होणारा छळ आणि त्यातून पडणाऱ्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं याबाबत निर्णय घेतला आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे सुधारणा विधेयक आज सभागृहात मांडले. राज्यात गेल्या काही वर्षात अवैध सावकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्यात. परतफेडीसाठी सततचा तगादा, भरमसाठ व्याजदर, धमक्या, मानसिक छळ आणि सामाजिक अपमान यामुळे अनेक कर्जदार आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. काही ठिकाणी या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. सभागृहातील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी असा आरोप केला की विद्यमान कायद्याची भीती उरलेली नसल्यामुळेच अवैध सावकारीच्या घटनांमध्ये ही वाढ होते. याच कारणामुळे राज्य सरकारनं 2014 मध्ये लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अधिनियमातील 3 महत्त्वाच्या कलमांनुसार पुढील प्रकारचे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाईची तरतूद करण्यात येणार आहे. वैध परवानगीशिवाय सावकारी व्यवसाय करणारी व्यक्ती, बनावट नावानं किंवा खोटी माहिती देऊन सावकारीचा परवाना मिळवणारी व्यक्ती, शासनाची मंजुरी नसलेल्या ठिकाणी सावकारी व्यवसाय करणारी व्यक्ती, या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सध्याच्या कायद्यात तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहेच. तसंच कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराला उपद्रव देणे, त्यासोबतच धमकावणे, मानसिक किंवा शारीरिक त्रास देणे यालाही कायद्यानं गुन्हा मानलं जातं. मात्र सरकारच्या मते आणि सभागृहात झालेल्या चर्चेनुसार सध्याची शिक्षा आणि दंड हे अपुरे ठरत असल्यामुळं अनेक अवैध सावकार कायद्याला फारसं गांभीर्यानं घेत नाहीत. अलीकडेच विदर्भात कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचे क्रूर प्रकरणसुद्धा उघडकीस आले होते. त्यातून महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळेच शिक्षा अधिक कठोर करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. आता या विधेयकाद्वारे कायद्यातील विविध कलमांमध्ये महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. कोणत्या कलमात नेमकं काय बदल करणार आहेत आणि त्यासोबतच शिक्षा किती वाढणार आहे, दंड किती वाढणार आहे आणि कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. कायद्याची जरब कमी झाली की गुन्हेगारांचं धाडस वाढत असतं. राज्य सरकारचंही असंच म्हणणं आहे की अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होते. म्हणूनच केवळ कायदा ठेवून उपयोग नाही, तर तो कठोरही असायला हवा. या उद्देशानं महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमातील महत्त्वाच्या कलमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. या विधेयकानुसार सर्वात महत्त्वाचा बदल कलम 39 मध्ये करण्यात आला आहे. सध्या या कलमानुसार परवानगीशिवाय सावकारी करणं, बनावट नावाने परवाना मिळवणं, मंजुरी नसलेल्या ठिकाणी सावकारी व्यवसाय करणं किंवा कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराला उपद्रव देणं अशा गुन्ह्यांसाठी सध्या कमाल 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची आणि 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. मात्र सुधारणा विधेयकानुसार आता 5 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाऐवजी 7 वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 50,000 रुपयांपर्यंतच्या दंडाऐवजी 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूदही या नवीन विधेयकात आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, अवैध सावकारी करून शेतकरी किंवा सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्यांना आता अधिक कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी व्यक्ती शासनाची परवानगी न घेता गावात सावकारी व्यवसाय करते, शेतकऱ्याला 1 लाख रुपये कर्ज देते आणि त्याच्याकडून दरमहा अवाजवी व्याज वसूल करते.
कर्ज वेळेवर फेडता आले नाही तर त्याला धमक्या देते, घरासमोर जाऊन अपमान करते किंवा शेती ताब्यात घेण्याचा दबाव आणते. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होऊ शकत होती. पण आता हा कायदा मंजूर झाल्यानंतर, म्हणजेच या विधेयकाचं रूपांतर कायद्यात झाल्यानंतर अशा व्यक्तीला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय या विधेयकात कलम 41च्या खंड ग मध्येही महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. या कलमानुसार सध्या 1 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे ती वाढवून 3 वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे. तसंच 15,000 रुपयांच्या दंडाऐवजी 50,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. इतकंच नाही तर काही गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी 5 वर्षांपेक्षा जास्त असा उल्लेख आहे त्या ठिकाणी तो बदलून 7 वर्षांपेक्षा जास्त असा करण्यात येणार आहे. म्हणजेच अनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षेची कमाल मर्यादा वाढवून कायदा अधिक कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मात्र हे सगळं खरं असलं तरी इथे एक महत्त्वाचा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो. फक्त शिक्षा वाढवली म्हणजे अवैध सावकारी पूर्णपणे थांबेल का? कारण अनेकदा कर्जदार भीतीपोटी तक्रारच करत नाहीत. काही ठिकाणी सामाजिक दबाव असतो तर काही ठिकाणी पुरावे उपलब्धच नसतात. त्यामुळे कायदा कठोर करण्याबरोबरच त्याची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींवरती तातडीनं कारवाई आणि कर्जदारांना संरक्षण देणारी यंत्रणा मजबूत करणंही तितकंच गरजेचं ठरणार आहे. कायदा कठोर असला तरी त्याची अंमलबजावणी अधिक कठोर असली पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात किती प्रभावी कारवाई होते याकडेही सर्वांचं लक्ष अर्थातच लागून असणार आहे. आता प्रश्न असा आहे की या सुधारणा विधेयकाचा नेमका फायदा कोणाला होणार आणि त्याचा परिणाम नेमका काय होणार? सगळ्यात आधी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे विधेयक अजून विधिमंडळात मांडण्यात आलेलं आहे. ते दोन्ही सभागृहात मंजूर होऊन पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर या नवीन तरतुदी राज्यभर लागू होतील. वास्तविक शेतकरी संकटात असतो तेव्हा तो आनंदाने सावकाराकडे अर्थातच जात नाही. शेतीचं नुकसान, पिकांना भाव नसणं, मुलांचं शिक्षण, आजारपण किंवा लग्नकार्य अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. अशा वेळी काही अवैध सावकार त्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेत असतात. पण या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ सावकाराला शिक्षा या नजरेतून पाहून चालणार नाही. कारण एक प्रश्न इथं सुद्धा उपस्थित होतो, गावात अवैध सावकार वाढतातच का? याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे गरजू शेतकऱ्याला वेळेवरती बँकेचं कर्ज उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही. शेतकऱ्याला पेरणी करायची असते, आज बियाणं घ्यायचं असतं, उद्या खत घ्यायचं असतं, पण बँकेत कर्जासाठी गेल्यावर कागदपत्र, 7/12, फेरफार, तारण, हमीदार, कर्ज मर्यादा, जुन्या थकबाकीची अडचण अशा अनेक प्रक्रिया समोर येत असतात. अनेक वेळा कर्ज मंजूर होण्यासाठी आठवडे किंवा महिनेही लागतात. पण शेतीचा हंगाम कुणासाठीही थांबत नाही हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळी गावातला सावकार म्हणतो, आत्ता पैसे घेऊन जा, कागदपत्रांची गरज नाही. शेतकरीही गरजेपोटी ते कर्ज घेतो, पण नंतर सुरू होतं भरमसाठ व्याजाचं चक्र. म्हणून फक्त सावकाराला 7 वर्षांची शिक्षा वाढवून हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीये. जिथे बँका पोहोचत नाहीत तिथेच सावकार पोहोचतो. त्यामुळे सरकारसमोर 2 जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. पहिली म्हणजे अवैध सावकारीवरती कठोर कारवाई आणि दुसरी त्याहूनही महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्याला वेळेवर सुलभ आणि पुरेसं बँक कर्ज उपलब्ध करून देणं. कारण जर शेतकऱ्याला पेरणीच्या दिवशी बँकेतून सहज पीक कर्ज मिळालं तर तो सावकाराच्या दारात जाणारच नाही. याचाच अर्थ असाही होतो की अवैध सावकारी वाढते म्हणजे ग्रामीण भागात संस्थात्मक कर्ज व्यवस्था कुठेतरी कमी पडते. हा इशारा सरकार आणि बँकिंग व्यवस्थेसाठी सुद्धा आहे. कायदा कठोर असणं आवश्यकच आहे, पण त्याचबरोबर सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत वेळेत कर्ज पोहोचवलं तर अवैध सावकारीला आपोआप मोठा आळा बसेल. आता या सुधारणा विधेयकाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे? 7 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड ही तरतूद अवैध सावकारी रोखण्यासाठी पुरेशी ठरेल का, की आणखी कठोर उपायांची गरज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.